करतो, वंदन करतो. गणपती बाप्पा मोरया. हा, आणि तसं जर तुम्हाला जायचं असेल तरी कोयता सोबतच असतो का? हा, सोबतच ना. रानामध्ये म्हणजे काही अगदी एक सुरक्षित हे म्हणून. हाय मित्रांनो, सकाळीच उठलोय, म्हणजे जरा उशिराच सुट्टी आहे आज क्रिसमसची. आज आपला प्लॅन आहे गणेश गर्दीवर जायचा, त्याला काही गणपती गड सुद्धा म्हणतात. तिकडे आपण ट्रेकला जाणार आहोत. तत्पूर्वी घरातून घाई झालेली आहे, काहीतरी नाश्ता करूया. आणि नाश्त्यासाठी मस्तपैकी पोहे आणि प्युअर दुधाचा चहा एकत्र केलेला आहे, तो आपण घेऊया. आणि मग मात्र आपल्या मित्रांना सोबत घेऊन आपण आज गणपतीगडात या ठिकाणी ट्रेकला जाऊया. पूर्ण वेळ आमच्या सोबत राहा, बघूया कशी मजा येते ट्रेकला ती. पहिल्यांदा टेस्ट घेऊया. आवडतंय नेहमीचं माझं असं असेल घाईत की मी पोहे तुपात भाजून घेतो आणि ते चहात खातो. छान लागतात, तुम्ही ट्राय करा. घरून गाडी घेऊन निघालेलो आहोत आपण आणि बाईकवर जाणार आहोत. एक आपले मित्र आहेत केसकर सर, त्यांना घेऊन मग आपण पुढे प्रवास करणार आहोत. चला, पहिल्यांदा आपण आपल्या गाडीमध्ये हवा टाकूया, टायर्स चेक करूया पहिल्यांदा, मग पुढे जाऊया. सतीश केसकर सरांना घ्यायला आलोय, पण ते अजूनही काही खिडकीमध्येही दिसत नाहीत, लिफ्टमध्येही दिसत नाहीत. तर त्यांचं नेहमीच हे, घ्यायला आलो की ते वरच असतात. फार कमी वेळेस ते खाली तयार होऊन असतात. अगोदर तरी त्यांना आपण सांगितलं होतं की येतोय 10 मिनिटात, पण अजून वरच आहेत. वाट बघूया त्यांची आपण. येतील, युवराज म्हणतो आम्ही त्यांना, राजपुत्र येतील त्यांच्या वेळेनुसार. आमचे युवराज आलेले आहेत, त्यांची एंट्री झालेली आहे. आता त्यांना आपल्या रथावर बसूया. चला या, निघूया इकडनं. आता सोबत आलेले आहेत दुसरे मित्र संदीप देवकाते सर, त्यांना इकडनं माऊली नगर मधून उचललेले आहेत. आता चला जाऊया पुढे आपण. चलो गणपतीगडात. कुठून जायचं तुम्हाला? दसई मार्ग ना? ओके, आपण मॅपवर चेक करूया. चला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पेट्रोल टाकूया आपण. 420चा पेट्रोल टाकतोय आपण गाडीमध्ये. आपण पळू सोनावळे गावामध्ये पोहोचलेलो आहोत. आता या गावातून आपण पुढे जात आहोत आणखी 1 किलोमीटर, जिथे मैदान आहे जिथे आपण गाडी लावणार आहोत आणि मग आपण पायी ट्रेकला सुरुवात करणार आहोत. चला जाऊया. गावाच्याच एंट्रीला आपला वाघ आपली संस्कृती वन विभाग ठाणे यांच्याकडनं लावलेला. तर बरेचशी लोक, देवी पण दिसते काहीतरी तिथे. या गावामध्ये वाघाची पूजा वगैरे करणार. इथे एक देवी पण आहे बघा इथे फोटोमध्ये खाली. तर इथे संस्कृतीबद्दल लिहिलेलं आहे. आपण इथे गाडी लावलेली आहे आपली. चला बाबा, किती वेळ लागतो इथून वर जायला? तुम्हाला 1.5 तास लागेल. आम्हाला 1.5 तास. तसं मग तुम्हाला किती वेळ लागतो? 1 तास. आमचा काय रोजची रनिंग आहे ना. हा ना, तुम्ही रोज जाता का? रोज आजा रानात फाटी बिटी आणायला तिकडे रानायला ना. मग वर बघण्यासारखं काय काय आहे बरं? आणि इकडे बिबटे वगैरे आहेत का? बिबटे आहेत ना. आहेत बिबटे? बिबटे आता त्या 2 दिवस झाले इथून कुत्रा न्यायला. इथूनच हो, इथूनच कुत्रा आणायला काय? मग आम्हाला जाताना काळजी घ्यायला लागेल का? नाही हा, नाही, दिवसा काय नाही, फक्त रात्री. रात्रीच्या. मग आता तुम्ही असं फाट्यानं वगैरे जाता तर मग किंवा जंगलात जाता काय हे करायला, तेव्हा तुम्हाला बिबट्या दिसतो का? नाही नाही ना, नाही दिसत. दिवसा नाही दिसत. म्हणजे आला तर रात्रीच येतो. रात्रीच्या. बरोबर. आणि काय आपल्या गावाचं नाव काय? भेऱ्याची वाडी का? मी रामपूरचा आहे. तुम्ही रामपूरचे. मग तुमचा काय वाघ का? वाघ. मग रामपूरच्या आमच्या मॅडम आहेत ना, पारधी मॅडम, पारधी साहेब बँकेतले बँकेतले सुनील पारधी. हा, त्यांच्या मिसेस. मग आम्ही शिवळा कॉलेजला आहेत ना सगळे. हा, बरेच दिवस आलो नव्हतो आम्ही. सगळीकडे जातो, जवळच्या जवळ. नाही,
आमचं इथे घर आहे काय ना शेतावर. हा ना हा बेडा बांधलाय. बरोबर. घर असा मोठा बांधला एक. गाडीला काही प्रॉब्लेम नाही. नाही ठेव दे ना गाडी इथं. जाऊ दे. ओके. शाळा भेरेची वाडी हा बेस विलेज आहे खालचा पायथ्याचं गाव. आणि इकडनं आपण आता पुढे आपल्या ट्रेकला प्रत्यक्ष आपण सुरुवात करतोय. आपल्या मुरबाड तालुक्यातच असणारं ठिकाण. ठाणे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी ट्रेक केलाय. हे बघा पारंपरिक कौशल्य बांबूपासून तयार केलेलं. हे आपण ज्यावेळेस बांबूच्या टोपल्या वगैरे तयार करतो त्यांच्यासाठीचं काम सुरू आहे. बांबूपासून सूप बनवण्यासाठी. आता आपण इथे तयार सूप पाहू शकतो. 3 त्यांनी सूप तयार केलेले आहेत. आणि हा बघा इन प्रोग्रेस. त्याला एक शेवटची काडी लावायची राहिलेली आहे. अशा पद्धतीनं त्यांनी छानपैकी सूर्यानी तो कोयता आहे त्याच्या मदतीनं त्याने ही मस्तपैकी असे सूप तयार केलेले आहेत. चला म्हशाच्या यात्रेसाठी. म्हशाची यात्रा 2 तारखेपासून आहे. त्याचा एक लॉग आपण अगोदर पण केलेला आहे आणि अजूनही करू. यावर्षी सुद्धा सुरुवात केलेली आहे. आपल्याला आपल्या ओळखीचे काका भेटलेले आहेत. ते आपल्याला घेऊन चाललेले आहेत एक खालचा रस्ता दाखवण्यासाठी. ओळख निघालेली आहे. त्यांचं सुद्धा इथे एक रामपूरला पण घर आहे आणि ते शेतावर पण घर आहे. गाडी गावातच लावलेली आहे. हा रस्ता आता मला वाटतं हाच समोरचा मैदान आहे. शेत आहे. इथे काही लोक गाड्या वगैरे लावत असतील. सह्याद्री बघायला मिळेल. पूर्ण आपल्या संपूर्ण सह्याद्री आहे समोर सर्व. आणि याच्यामध्येच गणपती लेणे आहेत. बहुतेकशे पर्यटक या पाण्याच्या टाकीजवळ गाडी लावतात. इथे फार्म हाऊस आहेत खूप सारे. बघूया आपण काय आहे ते. आणि तसं जर तुम्हाला जायचं असेल तरी कोयता सोबतच असतो का? हा सोबतच ना. रानामध्ये म्हणजे काही अगदी एक सुरक्षित हे म्हणून. पूर्वी ते असायचं ना लाकडाचं ते विला ठेवायला जाय असायची. आमच्याकडे पण असायचा. इथूनच जात सरळ. इथूनच का? म्हणजे इथून वन विभागाची हद्द सुरू होते. बरोबर. आणि असाच रस्ता आहे का पूर्ण? पूर्ण काय वेगळी पायवाट नाही आम्हाला लागणार ना अशी चुकवणारी? नाही तर बऱ्याच वेळेस असं होतं का 2 पायवाटा फुटल्या का मग माणूस चुकतो. समजा पण नाही चुकणार तुम्ही. नाही अशी सरळ अशीच आहे. अशी जाय परत एक लेफ्टला घ्या एक असा असा आता तिथून सरळ एक नाळ आहे. म्हणजे आता आम्हाला असा तिरकाच जायचंय का? हा इथून सरळ जायला लागेल. तिथून नाला आला का मग आहे रस्ता आहे ना. चला धन्यवाद. येऊ मग. चला भेटू परत कधीतरी. हा चला. हा पारधी साहेबांना सांगा. मॅडमला पण सांगा. चला आपल्या प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली. आपण आता हातामध्ये काड्या पण घेतोय. थोडी एक सहज काय म्हणतात त्याला. आता या काडीनं तर काय होणार नाही. काय बिबट्याचं काही बिबट्याला तर काहीच होणार नाही. पण एक आपल्या जीवाला आधार. बाकी काय काडी घेतलेली आहे. चला आपण सुरुवात केली प्रत्यक्ष ट्रेकला. वन विभागाच्या गेट मधून एंट्री केलेली आहे. बाबा म्हणतात चुकण्यासारखं काही नाही. चला बघूया. तुम्हाला समोर इथे दिसेल या बेरीज आहेत. या आम्ही लहानपणापासून खातो. अशा काळ्या झाल्या की खायला गोड लागतात. या गोड लागतात. आम्ही जिथे जिथे दिसतील तिथे खातो. रानमेवा. कसला बोट होता? पडलाय तो. अशी पायवाट. हा एकमेकाला सोडण्यात काही पॉइंट नाही.
कसं असतं, काहींचा चालण्याचा स्पीड जास्त असतो, काहींचा कमी असतो. मग काय होतं, जी जोराजोरानं चालतात मग जोराजोरानं चाललं मग जो ग्रुप आहे तो फुटतो, अर्धी पुढे अर्धी मागे. पण असं काही करू नका. सध्या बिबट्यांची दहशत खूप आहे. ते मानवी वस्तीमध्ये घुसून हल्ला करतात आणि आता आपण मात्र त्यांच्या परिक्षेत्रामध्ये घुसलेलो आहोत. त्याच्यामुळे ट्रेकला आल्यानंतर सगळ्यांनी एकत्र राहा, सोबत चाला, जेणेकरून सगळे सुरक्षित राहतील. चला, आपण एक छोट्याशा पठारावर आलेलो आहोत. इकडनं सगळं क्लिअर दिसतं. सूर्य समोर आहे त्याच्यामुळे एवढं काय आपल्याला क्लिअर दिसत नाही. आपण एक साधारणतः 11:30 वाजता सुरुवात केलेली आहे आणि आता झालेले आहेत एक 11:35. 5 मिनिटात इथे आलोय आपण. ते पाणी वगैरे पिऊया, थोडा वेळ थांबूया. किती सुंदर आकाश दिसत आहे बघा, निळाभोर आकाश दिसत आहे आपल्याला. एकदम सुंदर, छान, चहूबाजूला सुंदर अशा प्रकारचा निसर्ग. जनावरं घेऊन आलेला आहे चरण्यासाठी. गुराखी आहे त्यांच्यासोबत, गुरे राखणारा. आणि इकडनं कोपऱ्यात तुम्हाला काही गावं दिसतील. इकडनं नदी पण आहे आणि हा छोटासा इकडनं ओढा जात आहे. ओढ्याला थोडंसं पाणी आहे. आपले एक आरामासाठी सर बसलेले आहेत, आराम करतायत. थोडा वेळ थांबूया, काहीतरी खाऊया. सकाळी फक्त पोहे खाल्लेत आपण. त्याच्यानंतर बाईकवर जवळजवळ आपण 1 तास प्रवास केला. खाऊया. पाणवठा आहे आणि या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी जनावरं आलेली आहेत. थोडं थोडं पाणी सुरू आहे. ते दऱ्या डोंगरांच्या कपारीतून वाहत येणारं पाणी. पण खाऊया काहीतरी. मुरमुरा वगैरे आपण बालाजीचे बरेच पॅकेट्स घेतलेले आहेत. पाणी पिऊन जनावरं पुढे चाललेले आहेत. त्यांचा गुराखी आहे सोबत. आपण आता विश्रांतीनंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. जाऊया वर, बघूया. चलो. प्रथम दर्शन आपल्या लेण्यांचं. इकडनं स्पष्टपणे तुम्ही पाहू शकता या लेण्या. आपण झूम करून पाहतोय या कपारीमध्ये. खूप 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 पाहून आनंद झाला. जिथे आपण पोहोचणार आहोत खूप छान. जाऊया. आपण अनेक कविता ऐकलेल्या असतील निसर्गाच्या. जी रानावनात असणारी माणसं आहेत ती अगदी धोंड्याची उशी करून झोपतात. तसं तुम्हाला इथे बघायला मिळेल. हा जो धोंडा आहे हा दगड आहे. त्या दगडाचा वनविभागानं तारेमध्ये केलेला बेड पाहायला मिळतो आणि या असणाऱ्या बेडवर आपले केसकर सर मस्तपैकी पहुडलेले आहेत. खूपच सुंदर अशा प्रकारचा असणारा हा ऍक्च्युली बांध टाकलेला आहे दगडाचा, पाणी आणि माती अडवण्यासाठीचा. पण मस्त या सुंदर बेडवर आपण पाहू शकतो. खूपच सुंदर आहे. कसा टोचतोय का? नाही ना, नरम नरम का? एकच नंबर. चला ठीक आहे. मित्रांनो, या लेण्यांचा इतिहास जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर ह्या ज्या लेण्या आहेत त्या 7व्या शतकात खोदलेल्या आहेत आणि या लेण्या पाहिल्यानंतर तत्कालीन संस्कृतीची ओळख होण्यास आपल्याला मदत होते. महाराष्ट्रामध्ये बहुतेक लेण्या या बौद्धकालीन आहेत.
त्यानंतर वेगवेगळ्या राजसत्तांनी त्यांचा वापर करून त्याच्यात बदल केला. ही लेणी धाकोबा डोंगरात कोरलेले आहेत. भौगोलिक स्थान बघता समोर गोरखगड आहे, मच्छिंद्रगड, सिद्धगड आहेत. याच डोंगर रांगेमध्ये आपल्याला सह्याद्री घाट, माळशेज घाट आणि जीवधनगड आपल्याला पाहायला मिळतो. गोरखगडाचा वापर नाथपंथांनी केला. त्यावरील लेणी ही गणेश मंदिराच्या लेणीसारखी आहे. त्याचबरोबर नाणेघाटाचा व्यापारी मार्ग आणि त्याचा व्यापारी वापर झाल्यामुळे लेण्यांचा प्रचंड प्रमाणावर वापर केला गेला. ह्या ज्या असणाऱ्या लेण्या आहेत या 1870मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी सगळ्यात पहिल्यांदा या लेण्यांची नोंद घेतली, असा या लेण्यांचा इतिहास आहे. त्याचबरोबर आपण हे मंदिर पाहिलं तर या मंदिरामध्ये आपल्याला काही वैशिष्ट्य बघायला मिळतात. बघा, याच्यामध्ये 2 खांब आहेत, त्याच्यावर कीर्तिमुख, त्याचबरोबर घार, वाघ, यक्ष कोरलेले आहेत. परंतु काळाच्या ओघामध्ये आपण पाहिलं की त्यांची खूप तोडमोड झालेली आहे. काहीच मूर्त्या त्यातल्या शिल्लक आहेत. त्याचबरोबर गणेश मंदिराच्या समोरून वरून येणारा जो धबधबा आहे तो सुद्धा इथलं एक आकर्षण आहे आणि म्हणून बहुतेक जे पर्यटक आहेत हे पावसाळ्यामध्ये भेट देत असतात. मुंबईमधून सुद्धा बऱ्याचशा अशा काही ट्रेक टूर कंपन्या आहेत की ज्या ऑनलाईन बुकिंग घेतात आणि पर्यटकांना इथपर्यंत घेऊन येतात. त्यांची पाहिलेलं की वरून खालून लेण्या दिसत होत्या. आता आपण एक लेण्यांजवळ आलोय. एक मोठा टप्पा आपण पार करून आलेलो आहे. मोठा चढाव होता आणि थोडा विश्रांतीसाठी ते थांबलोय. पाणी पिलो, थोडी विश्रांती घेतली. आता पुन्हा आपण ट्रेकला सुरुवात करूया. चला. बहुतेक वेळेस तिथे पावसाळ्यात पर्यटक येतात धबधब्याचा आनंद घ्यायला आणि म्हणून पावसाळ्यातली तयार केलेली दुकानाची झोपडी, तिची काही खुणा, प्लॅस्टिक, ग्रीन नेट आपल्याला पाहायला मिळते. आता असं वर चढत जायचं आहे आपल्याला. अजून थोडं वर जायचं आहे की आपण आपल्या गणपती गर्दी या लेण्यांजवळ आपण पोहोचणार आहोत. हे इथे घरे दिसतात. इथे गाडी लावलेली आहे आम्ही. त्यानंतर या टाकीच्या जवळून रस्ता आहे. या साईडने असा डोंगरामधून झाडांमधून रस्ता आहे. असा या साईडने आलो टर्न घेऊन. त्यानंतर हा समोर दिसतो हा धसईचा डॅम आहे, पाण्याचा मोठा. त्यानंतर इकडे दुसरा डॅम आणखीन एक आहे, तो सोनावळा डॅम आहे. हा जवळ दिसतो, स्पष्ट क्लिअर दिसतो हा सोनावळा डॅम. त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे. त्यानंतर हे सोनावळा गाव आहे. पलीकडे तिकडे पळूगाव, त्यानंतर तिकडे वाडी आहे एक. आमचे भांडे सर फार ट्रेकिंगची आवड असणारे, फिरण्यासाठी कुठेही तयार असतात, कधीही बोलवा त्यांना. ट्रेकिंग प्रेमी, भारत भ्रमणासाठी तयार असणारे. हे बघा, हे जे झाड आहे तुम्हाला दिसतंय, हे पिवळी फुलं आलेत. याला भांबुर्डी म्हणतात. औषधी आहे. जखम वगैरे झाल्यानंतर याचा पाला लावतात आणि आपण पोपटी करतो की नाही, हा पोपटी सीझन आहे. तो पोपटी सीझनला याच भांबुर्डीचा, याला मारबेटी पण म्हणतात, मारबेरी पण म्हणतात. पिवळी फुलं येतात. तुम्ही फुलं बघा, फुलांवर झूम करा जरा. ही फुलं आहेत. त्याला एक वेगळ्या प्रकारचा वास असतो आणि ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये वाळाच्या शेंगा, चिकन, मटण, अंडी टाकता तर त्याला पण एक तशाच प्रकारचा स्वाद येतो, वास येतो आणि एक वेगळ्या प्रकारची त्याला एक चव येते आणि मग ते चांगलं लागतं. ही जी वनस्पती आहे मित्रांनो, हिचं वैशिष्ट्य असं आहे की कितीतरी पाऊस पडला तरी येत नाही. ज्यावेळेस पाऊस पडायचा थांबतो त्यावेळेस या हिवाळ्याच्या सीझन मध्ये ही वनस्पती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे पोपटी फक्त हिवाळ्यातच करतात. एक फुलं आलेली आहेत म्हणजे अजून एक साधारणतः महिनाभरामध्ये ही वनस्पती जंगलातून आपल्याला नाहीशी झालेली दिसेल. फक्त 1-2 महिन्यांसाठी आपल्याला जंगलामध्ये, शेतामध्ये, शेताच्या बांधावर आपल्याला पाहायला मिळते. चला आपण जाऊया पुढे. हे मित्रांनो, एकदम आय थिंक स्ट्रेट आहे बा, 70 to 80 डिग्री अँगल मध्ये हा चढाव आहे. आपण जाऊया.
चढण्याचा प्रयत्न करूया. झाडाला धरून चढूया. आपण अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. बघा इथनं आपल्याला समोर लेण्या दिसत आहेत. अगदी आता 2 मिनिटात आपण लेण्यांवर जाणार आहोत. पण इथून एक तुम्हाला एक व्ह्यू मिळावा आहे लेण्यांचा. कसं या असणाऱ्या कातळामध्ये, काळ्या कातळामध्ये कोरीव काम केलेलं आहे. एकदम क्लिअर पाहायला मिळतात आपल्याला. 1 2 3 4 एक 5 मोठे आपल्याला दिसत आहे. प्रत्यक्ष समोर गेल्यानंतर आपल्याला कळेल. इथे बहुतेक पावसाळ्यात येतात कारण की इथनच सगळा पाण्याचा धबधबा सुरू असतो आणि त्या पाण्याच्या धबधब्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी लोक इथे येतात. काही इकडनं ज्याला रॅपलिंग वगैरे आपण म्हणतो, तर रॅपलिंग वगैरे करण्यासाठी काही लोक इथं दोऱ्या वगैरे लावून ते इकडनं वरून खाली उतरतात. अशा प्रकारचं काही साहसी कृत्य करणारे ट्रेकर्स सुद्धा इकडे येत असतात. आपण ट्रेकर्स म्हणजे फक्त डोंगर दऱ्यात चढणारे आहोत. आपण अशा दोऱ्या वगैरे लावून जिथे काही अडचणीचा विषय आहे, जिथे अतिशय धोकादायक जिथे आहे, जिथे फार रिस्क आहे, अशा ठिकाणी आपण शक्यतो जात नाहीत. आपण ती काळजी घेतो. सर सलामत तो पगडी 50 हे आपल्याला माहित आहे आणि त्याच्यामुळे एवढं डेअरिंग करत नाहीत. पण खरंच काही लोक खूप डेअरिंग बाज असतात. त्यांच्यामध्ये जबरदस्त डेअरिंग असते, इच्छाशक्ती असते आणि ते मात्र अशा प्रकारचं अगदी जीवावर स्वतःच्या घेऊन ते अशा प्रकारच्या रॅपलिंग्स वगैरे करत असतात. रोप वगैरे लावून ते उतरत असतात. चला तर आपण जाऊया, प्रत्यक्ष पाहूया. चलो, शेवटच्या टप्प्यात जवळ आलोय. ही पाईपलाईन आहे टाकलेली. आपण पोचूया लेण्यांवर. मित्रांनो, याल तेव्हा थोडीशी काळजी घ्या. उन्हाळ्यात आता सुकलेला आहे, पण पावसाळ्यामध्ये मात्र हे जे दगड आहेत ते ओले होऊन शेवाळ येऊन थोडासा ओलावा बघा इथं पाहायला मिळतो. अजूनही पाणी झिरपतंय बघा, थेंब थेंब गळतंय बघा पाणी झाडांच्या मुळापासून. हे बघा इथे जास्त ओलावा आहे अजून. हे बघा, हे बघा अजून पाणी गळतंय. आपण थोडा वेळ शूटिंग बंद करूया कारण की थोडासा रिस्की पॉइंट आहे. पुढे जाऊन मग शूटिंग करूया. आपण लेण्यांवर फायनली येऊन पोहोचलेलो आहोत. या बघा लेण्या. हे बघा मित्रांनो, हे असं प्लास्टिक वगैरे कृपया आपण आपल्या सोबत आणलेलं प्लास्टिक इकडे टाकू नका. हे बघा कसं कोरलेलं आहे. बघूया आपण. हे दगड सगळे धसत चाललेले आहेत. आपले देवकाते सर कोयलच्या भूमिकेत जाऊन आवाज देत आहेत. फायनली वर आलोय आपण. हे पाण्याने झीज होऊन होऊन दगड थोडासा खराब झालेला आहे. बघूया आपण, आवाज काढूया. हे रांजण खळगे आपले भूगोलाचे सर आपल्याला जास्त माहिती देतील. देवकाते सर द्या आपल्याला भौगोलिक माहिती द्या. इथली काय देता येईल? हा, तुम्ही जर एकंदरीत या ठिकाणी बघितलं तर बघा, तुम्हाला निसर्गाची ही किमया दिसते. आणि या ठिकाणी ज्या लेण्या दिसत आहेत त्या लेण्यांमध्ये पावसाचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह असतील आणि त्या प्रवाहामुळे निर्माण झालेली जी भौगोलिक भूरूप आहेत, मग या झिरपणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणारे लवणस्तंभ असतील, वाहत्या पाण्यामुळे तयार होणारे या ठिकाणचे हे रांजण खळगे असतील, तर अशी वेगवेगळी भूरूप तुम्हाला या निसर्गाच्या परिसरामध्ये या खडकाच्या सानिध्यामध्ये निर्माण झालेले या ठिकाणी काय होतात
दिसून येतात. बघा काय नजारा आहे मित्रांनो. कॅमेऱ्यामध्ये वेगळं दिसतंय, पण प्रत्यक्ष याचा जो अनुभव आहे तो वेगळाच आहे. बघा काही पक्षी आहेत. गणपतीच्या समोर समोर आपण जाणार आहोत, गणपतीचं ठिकाण आहे तिथेही जाणार आहोत आपण. त्या नावाने ह्या लेण्या प्रसिद्ध आहे. गणपती गडद या नावानं गणपती लेण्या ह्या प्रसिद्ध आहेत. याला गर्दी सुद्धा म्हणतात, गणपती गडद सुद्धा म्हणतात. गणपतीच्या नावानं असणारी ही लेणी जी आहे ती प्रसिद्ध आहे. गणपतीचं मंदिर तिकडे आहे ना? हां, गणपतीचं मंदिर तिकडे. आपण बघूया. आपण पहिल्यांदाच आलोय. हे इथे काही कोरीव काम केलेलं आहे. प्राचीन काळात हां मित्रांनो, आपल्या केसकर सरांचा फोटोशूट सुरू आहे. मस्तपैकी बघा. तिकडे पाणी कुठतरी आवाज येतो ना, ते पडलेलं पुढं दिसतंय. मंगल मूर्ती उंदीर मामा की. मित्रांनो बघा, आता आपण हे सगळं पाहतोय. इथे पाहताना तुमच्या लक्षात येईल की या दगडाचे वेगवेगळे लेयर्स आहेत. हे बघा हलतंय बघा हे दगड. हे बघा, हे बघा, हे बघा. तर हे असणारे असे दगडाचे वेगवेगळे स्तर आहेत. आणि त्याच्यामध्ये हे एक वेगळ्या प्रकारचा दगड इथे तयार झालाय, जो कसा आहे तर अतिशय ठिसूळ आहे आणि क्षार झालेला आहे त्याचं. हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यामुळे हे एक पट्टीच आहे. ती पट्टी झिजल्यामुळे खाली गेलेली आहे. वरचा दगड कडक आहे, इथला मधला ठिसूळ आहे आणि त्याच्यामुळे तो असा आतमध्ये गेलेला आहे बघा. आणि त्याच याचा मदत घेऊन कातला गेलेला आहे आणि तो वेगळा दगड कातलेला आहे. हा इथे तुम्ही पाहू शकता. इथे काही असे चौकोनी चौकोनी आय थिंक काहीतरी आडवं टाकण्यासाठी, हां त्याच्यावर काहीतरी कव्हर करण्यासाठी, पाणी जाऊ नये म्हणून ते खांब टाकण्यासाठी तयार केलेलं असावं. खंदक. हे खंडक आहे. जिथे पाणी आहे बघा. आपण उतरूया खाली. खाली खाली उतरलो. हे बघा पाणी आहे. काही पर्यटकांनी प्लास्टिक वगैरे टाकलेलं आहे. हे बघा, हे आय थिंक हा एक गृह तयार केलेला आहे इथे रात्रीच्या वेळेस थांबण्यासाठी वगैरे. आणि हे कव्हर करण्यासाठी तिथे खांब तयार केलेले आहे. खांब टाकण्यासाठी काही होल तयार मारलेले आहेत. इकडे होल आणि या बाजूला सुद्धा होल. त्याच्यामध्ये ते लाकूड वगैरे ठेवून पाणी येऊ नये म्हणून खूप छानपैकी तयार केलेलं आहे. चला बाहेर येऊया. एक आवाज पण आपल्याला घुमताना दिसतो बघा इथे. पुन्हा पुन्हा आवाज, गणपती बाप्पा मोरया. एक आवाज इथे घुमताना पाहायला मिळतो आपल्याला. एक तुम्हालाही व्हिडिओमध्ये वेगळा आवाज येत असेल बघा. पुन्हा माझा हॅलो बघा घुमतो आवाज. चला मागे येऊया, जाऊया पुढे. पाणी आहे. इथे पण एक गृह आहे. इथे कोणतरी भांडा ठेवलेला आहे एक मित्रांनो, काहीतरी चहा किंवा पाणी गरम करण्यासाठी. काहींनी नावं वगैरे लिहिलेली आहेत. आपले पर्यटक म्हणजे कसे हौशे गौशे नवशे. हे बघा काही काय म्हणतो आपण त्याला, प्रियकर, पूनम आणि रवींद्र असं वगैरे नावं लिहिलेली आहेत. अमर प्रेम. हे बघा इथे किनवली वगैरे गावांची नावं लिहिलेत. हा पण एक रूम आहे, विश्रांतीगृह वगैरे मस्त छानपैकी तयार केलेलं आहे. आणि इथे थोडंसं बांधकाम केलेलं आहे बघा मित्रांनो. चौकोनी दगड टाकलेले आहेत एकात एक दरवाजा तयार केलेला आहे. अशाच प्रकारची दुसरी गुहा आपण इथे पाहूया. त्याच्यावर मजला कुठे? हा हे बघा, 2 स्टोरी बिल्डिंग. 2 स्टोरी बिल्डिंग ही एक ज्याच्यावर खूप सुंदर कलाकृती तयार केलेली आहे. 100% मित्रांनो तुम्ही यायलाच पाहिजे, एकदा व्हिजिट करायलाच पाहिजे.
खूप छान. मला स्वतःला असं माहित नव्हतं की एवढ्या सुंदर असणाऱ्या लेण्या इथे आहेत. एवढं सुंदर कोरीव काम केलेलं खांब आहेत. बघा, एकाच दगडाच्या कातळामध्ये सगळं कोरलेलं आहे. खूपच सुंदर. थोडस त्याची पडझड झालेली आहे, परंतु मित्रांनो गेली अनेक वर्ष हे जे मंदिर आहे, याचे खांब आहेत, ते सुंदरपणे उभे आहेत. त्याची पूर्वीच्या काळातील इतिहासातील असणारी भव्यता दिव्यता आपल्या लक्षात येऊ शकते ते पाहिल्यानंतर. खरंच म्हणजे आपले जे पूर्वज होते ना, लाजवाब, खूपच जबरदस्त अशा प्रकारची त्यांची कला, त्यांच्यामध्ये कला होती. खूपच जबरदस्त अशा प्रकारचं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं आणि खरंच गर्व वाटतो अशा आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा. आपल्याला हे सगळं पाहिल्यानंतर खूपच सुंदर अशा प्रकारचे. बघा, इथे देवी आहे आणि त्या देवीनं महिषासुराचं मर्दन करताना बघा त्याची एक असणार हे चित्र रेखाटलेलं आहे. कोरीव काम केलेलं आहे, चित्र दगडामध्ये कोरलेलं आहे. बघा कसं या असणाऱ्या राक्षसाचा वध करताना. खूप छान. आपण पाहूया सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये असणारं हे गणपती बाप्पाचं असणारं सुंदर मंदिर. आपण घंटा वाजूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मंदिर मामा की. खूपच सुंदर. आपण सगळं पाहूया आणि माझ्या मनात तर इथे आल्यानंतर एक इच्छा निर्माण झाली की इथे जरी काही नसेल ना तरी आपण गणपती बाप्पाची आरती तर केली पाहिजे. आपण गणपती बाप्पाची आरती करूया. इकडे एक बोगदा आहे मित्रांनो आणि खाली खोल आहे. बोगद्यामध्ये काहीतरी दिसतंय, पण आपण तिकडे काही बोगदा आपण लाईट मध्ये पाहू शकतो. एक माझ्या मते 5-6 फुटाचा बोगदा असावा, जास्त 6 पेक्षा जास्त, माझ्या उंचीपेक्षा जास्त बोगदा आहे मोठा. खूप छान. इथे माझ्या मते आय थिंक इथे सगळे गावकरी एकत्र येऊन इथे एक उत्सव साजरा करत असतात. या पायथ्याशी असणारे पळू, सोनावळे, त्याच्यानंतर इथे असणारे 1-2 वाड्या आहेत, ती लोक येतात आणि इथे वर्षातून एकदा सण साजरा करतात. आपण गणपतीची आरती घ्यायला काही हरकत नाही. मित्रांनो, आपण गणपती बाप्पाची आरती करूया आल्यासारखं. आपण इथे काहीच नाही आपल्याकडे, पण तरी आपण माझ्या मते बसून आरती करायला काय हरकत आहे ना. काय ते काय ते अगरबत्ती, पण इथे माचीस वगैरे काय इथे पेटीमध्ये बघूया काय आहे का. पेटीला हात लावायचं नाही सांगितलं. सामान असणार सामान काहीच नाही सर. चला बसूनच करूया. सरस्वती ठीक आहे. सुख करता
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सदा सर्वदा योगदुर्गार्भव ये कारणी देह माता उपेक्षु नको गुणवत्तानंता रघुनायका मागणी हेरियाता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांशी सदा नमावे सत्कर्म योगे वे घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे ज्या श्रेय म्हणजाय माझे त्या श्रेय निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरुपाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम की जय गणपती बाप्पा मित्रांनो अंगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया त्याच्याकडनं वर्षभरासाठी नवीन वर्षासाठी आपण त्याच्याकडनं आशीर्वाद घेऊया आणि नवीन वर्ष देवा तुझ्या कृपेने सर्वांना संपूर्ण जगाला सुखी आणि समाधान जाऊ द्या 2025 मध्ये खूप सारी या जगावर संकट आली देवा या संकटातून या सगळ्या जगाला तू तारव या सगळ्या असणाऱ्या संकटातून मुक्तता दे तू विघ्नहर्ता आहे सगळ्यांवरचे विघ्न आमच्यावरचे आमच्या कुटुंबावरचे आमच्या गावावरचे आमच्या तालुक्यावरचे आमच्या जिल्ह्यावरचे आमच्या देशावरचे या संपूर्ण जगावरचं असणारं दुःख आहे ते तू तारून ने हे तुझ्या चरणी आम्ही आज आशीर्वाद करू मागतो प्रार्थना करतो आणि इथे देवा तुला नमन करतो वंदन करतो गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः मित्रांनो छानपैकी आरती झालेली आहे आपण सुंदर अतिशय मनमोहक आम्ही जी ट्रेक केली ना तर ट्रेक करताना वाटलं नव्हतं की एवढं सुंदर देवाचं रूप आणि एवढं सुंदर असणारं जे देवाचं मंदिर आहे ते आम्हाला बघायला मिळेल फारच सुंदर अतिशय विलोभनीय अशा प्रकारचं हे दृश्य आहे मित्रांनो ज्यावेळेस सह्याद्रीच्या कुशीत आपण येतो ना लाजवाब अशा प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळत असते हे बघा इकडे पण एक गृह आहे इथे काहीतरी माझ्या मते हा कोणता लॅम्प असेल सोलार बंद अवस्थेत पडलेला आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण सुंदर अशा प्रकारचा हा दरवाजा सुंदर हे खरंच मी या काही लोकांना सांगू इच्छिन कृपया आपली अशी नावं ना कृपया लिहू नका अरे गणपतीचं मंदिर आहे तुम्ही तिथे तुमची नावं लिहिता आणि खराब करता लज्जास्पद आहे प्लीज डोंट डू इट बघा इकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूया आतमध्ये एकटा नको सर या लाईट लावा इथे आपण जरा लाईट लावूया आणि मग जाऊया कारण की तिथे आतमध्ये पण एक काहीतरी आपल्याला पक्षी हो हो आले पाहिजे बघूया आपण आतमध्ये जाऊया आणि बॅटरी लावलेली आहे काही जाताना हे बघा काही हे बघा इथे वटवागुळ आहे छोटासा अंधारामध्ये राहणारा इकडे खंदक आहे हे बघा हे मला वाटतं कशासाठी असेल काही सांगता येत नाही पाणी वगैरे ठेवण्यासाठी किंवा काय आणखी ते अशा प्रकारचं असणार आहे
मिक्सर 10-15 लोक झोपू शकतात, एवढं मोठं असणार आहे. बाहेर येऊ आपण. खूपच सुंदर मित्रांनो, खूपच म्हणजे खूपच सुंदर. काय शब्दानं वर्णन करू शकत नाही, एवढी सुंदरता तुम्हाला इकडे बघायला मिळते. काय खरंच देवाचं अस्तित्वाची जी जाणीव आहे ना, ती इकडे आपल्याला होते असं म्हणायला काहीच हरकत नाही. खूपच सुंदर. बघा आपण कसं वर आहोत. अतिशय जबरदस्त, अतिशय सुंदर. हा इकडे नाणे घाटाचा तुम्हाला टोक पाहायला मिळत असेल. नाणे घाटाचा जो अंगठा आपण ज्याला म्हणतो, बघा हा नाणे घाटाचा अंगठा पण इकडनं पाहायला मिळतोय. म्हणजे खरंच आज तृप्त झालो. खूपच सुंदर. या मित्रांनो, काही खांब आहेत. हे बघा, हा खांब पूर्ण आहे व्यवस्थित आणि या खांबाची थोडी झीज झालेली, तुटलेली, आणि इकडचे दोन्ही खांब पूर्णतः तुटलेले आहेत. हे बघा, हा खांब हा इथनं पूर्णतः वेगळा झालेला आहे. इथनं हा खांब, त्याच्यानंतर हा पण खांब, इथे एक खांब होता तोही पूर्ण तुटलेला आहे. खूपच सुंदर, खूपच खूपच. हे बघा, फोटो शूटिंग करताना. चला तर आता आपण इकडनं मंदिरातून खाली जातोय. कडेला आणखी काही लेण्या आहेत, त्या आपल्याला बघायचं आहे. चला तर आपण हे उतरतोय काळजीपूर्वक. हे अशाच असतील ना हो याला? कशाला आपल्या सिद्ध याला गोरखगड आणि याला काही ठिकाणी. आता बघा, हे बघा, आता हे आपल्याला उतरायला अवघड आहे, पण एवढी भीती नाही वाटत का? तर उतार कमी आहे ना. हे जर तुम्ही फार उंचावर आहेत तर मग मात्र 100% तुम्हाला भीती वाटेल ना उतरायला. बघा ना, पाणी कुठं पडतं, कुठून पडतंय बघा ना. इथून ते पकतो तो पाणी पुढे पडतो. मंदिरावरनं खाली उतरल्यानंतर आता याच्या बाजूला एक खालच्या तळ मजल्यावर इथे एक 10-15 माणसं राहतील अशा प्रकारचा मोठा गृह आहे. त्याच्यानंतर इकडे वर जाऊन बघूया आपण काय आहे ते. हे बघा, इथे पण पाण्याचं कुंड आहे पाणी साठवण्यासाठी. इथे एक बघूया. हा, इथे मला वाटतं ध्यानधारणा करण्यासाठी छोटेसे गृह असावेत. हे काय म्हणावं यांना शब्द नाही येत. काय हे बघा, इकडे एक असणारे गृह आहेत. पाणी जात असेल. हे इथं मध्ये बांधलाय काय, पूल आहे का त्या पाण्याचा प्रवाह कुठे? हा इथं ते दगडाच आहे ना, ते बांधलेलं नाहीये. तिथून खाली पण धबधबा असेल, टप्पा आहे तो. इथून असं खाली येत असतील. ते आहे ना ते सर, ते तिथे दगड मजबूत असेल ना, तर तो राहिला, तुटला नाही. आणि ते पाणी इथे पडतंय ना, तर इथे खड्डा पडला, पाणी पडते डायरेक्ट, आणि मग तिथून पाणी ते सरळ वाहत असेल ना खाली खाली. तशा प्रकारचं शरण झालं असेल दगडांचा. फोटोशूट केले. हा, हे आपण मगाशी तिकडे अगोदर फोटो काढले काही या घाईमध्ये. आपण ते तिकडे गेलो, तिकडून इकडे आलो. हे जे दिसते ना मित्रांनो, हे गवताळ भाग, ओपन झाडं कमी आहेत, याच वाटेनं आपण आलो.
ते अंगठा पॉईंट दाखवा ना नाणे घाटाचा. हा अंगठा पॉईंट मग अशी दाखवला. हा इकडे नाणे घाटाचा अंगठा पॉईंट आहे. तुम्ही अंगठा बघू शकता. हा मध्ये हे समोर काट्याची वाडी. हम्म. तो ही सुंदरसा ट्रेक आहे, तो पण सांगा ना नाणे घाटचा. नाणे घाटाचा आपण केला ना मागच्या वेळेस व्लॉग पण केला ना आपण काटेच्या वाडीवरनं. आता हा असणार आणखी एक गृह आहे. बघूया आपण आणखी कोणकोणते गृह आहेत ते. हा एक गृह आहे मित्रांनो. हा मला वाटतं ते पूर्वीचा कुंड असेल, पण तो कोसळलेला आहे. दगडी काही कोसळलेले आहेत. पाण्याची मोठी मोठी कुंड आहेत. वर्षभर पाणी पुरेल इतकी मोठी कुंड आहेत. चालताना जरा काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये तर जास्तच. आता सुकलेलं आहे म्हणून धोका कमी आहे, पण पावसाळ्यात कदाचित जास्त धोका असेल. हा हे बघा मित्रांनो, झाडू पण आहे इथे. हे बघा इथे काही लोक येऊन स्वयंपाक वगैरे करतात. काही लोक इथे नॉनव्हेज वगैरे करत असतील म्हणून मग तिथे लिहिले मांसाहार करून हे मीठ शिल्लक झाडू वगैरे. पण छान नजारा आहे इथनं. सुंदर अशा प्रकारचा नजारा आहे खरंच. जेवण मस्त एक नंबर जेवणाला मजा येईल. फक्त बाबांनो शाकाहारी जेवा. देवाचं ठिकाण आहे मित्रांनो. हा बेस्ट व्ह्यू आहे. बेस्ट सगळ्यात बेस्ट व्ह्यू आहे. इकडनं सगळा नजारा एकदम सुंदर दिसतोय. मंदिरापेक्षा आपण अधिक उंचीवर आहोत आणि त्याच्यामुळे इथला नजारा अतिशय बेस्ट आहे. एक साधारणतः 1 तासाची विश्रांती घेऊन थोडासा नाश्ता वगैरे बिस्किट वगैरे खाऊन आपण आता परतीच्या प्रवासाला निघतोय. खूप छान एक तास इथे घालवला आम्ही, कारण की इथे एक वेगळ्या प्रकारची मानसिक शांतता मिळाली आम्हाला, लाभली. खरंच खूप जबरदस्त अशा प्रकारची मानसिक शांतता इथे लाभते तुम्हाला. असं वाटतं निघूच नाही. बघा आम्ही नाणे घाटाचा पण ट्रेक केलाय. नाणे घाटामध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला एकच अशा प्रकारचा गृह पाहायला मिळतो, जास्त गृह नाही. तिथे तर मंदिर पण खूप सुंदर आहे. कम्पॅरेटिव्हली आपण जर तुलना केली तर तुलनात्मक दृष्टिकोनातून 100% हे खूपच जबरदस्त आहे बघण्यासाठी. दोन्ही बेस्ट आहेत. तिथे हवा खूप प्रचंड असते, इथे हवा मात्र अजिबात नाही. पण या दगडांमध्ये ना हे कातळलेले दगड आहेत ना, कोरलेले, त्यांच्यामध्ये एक वेगळा गारवा आहे. मस्तपैकी असं वाटतं एसी मध्ये बसलोय. येताना खूप घाम आला होता, पण आता इथे बसल्यानंतर प्रचंड असं सुख वाटतं. इथे मला थंडावा वाटला. खूप छान वाटलं. इथून जो नजारा आहे तोही जबरदस्त. अगदी नाणे घाट वगैरे इकडनं एकदम स्पष्टपणे दिसतोय. तिन्ही असणारे डॅम आहेत. कदाचित मी नेहमी बोलत असतो की डोळ्यांना जे दिसतं ना आपल्याला, ते हे कॅमेऱ्यात नाही बघायला मिळत. हे कॅमेरामधून बघणं आणि प्रत्यक्ष डोळ्यांमध्ये पाहणं, आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी हा जो नजारा आहे हे अनुभवणं, हे फार वेगळं आहे. कारण की कॅमेरा आपल्या डोळ्यांना जे क्लिअर दिसतं ना, ते कॅमेरा कधीच टिपू शकत नाही. कोणता कॅमेरा असो, हा तो कॅमेरा कुठलाही असू दे, आपल्या डोळ्यांमध्ये जी असणारी शक्ती आहे ना ती कॅमेरामध्ये नाहीये. तर म्हणून जे आम्हाला दिसतंय ना ते वेगळं आहे, आणि तो कॅमेऱ्यातून तुम्ही जे बघताय ना ते वेगळं आहे. कॅमेऱ्यातून एवढं क्लिअर नाही दिसत. खूपच सुंदर प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळतंय. तर अशा पद्धतीनं आम्ही वेळ घालवलेला आहे आणि आता आम्ही निघतोय. खूप छान वाटलं आम्हाला. मस्तपैकी एक मानसिक शांती मिळाली. आजची जी असणारी आमची जी सुट्टी होती नाताळाची, क्रिसमस, ती सत्कारणी लागली आज आमची. खूप छान. आम्ही तिघांनी ठरवून ट्रेक केला. असंच भेटत राहू पुन्हा एकदा. चला बिस्किट खातो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. आता आपण उतरूया. चला आपण उतरतोय. चला निघूया आता परतीच्या प्रवासाला सुरुवात. सुखरूप
ग्रुप असा ट्रेक करून पुन्हा आपल्या घराच्या ओढीने सर्वजण निघाले. घराच्या नाही, जेवणाच्या ओढीने. आता आपण हॉटेलला थांबून जेवण करणार आहोत, त्याच्या ओढीनं आपण निघालेलो आहोत. हे आम्हाला जेवावं लागेल, तशी इच्छा नाही. अशी शूटिंग चांगली येते. पॉइंटला स्थिर कॅमेरा बरोबर हलत नाही, हातात तिकडे तिकडे लेग घेऊन तिकडून दिसताना वाटतं एकदम काटेवर आहे. त्याला आपण अंतर पाण्याचा प्रवाह उस्मानाबादचा डॅम नाही, असं जणू काय शेततळावरच आहे. शेतकऱ्यासारखाच दिसतो ना. सुंदर झाड. तेच ना फोटो अजिबात नाही, बरोबर आहे. काय इकडनं